अ, भोकर नगर परिषदेसाठी जी निवडणूक होते, त्यासाठी एकूण 11 प्रभाग आहेत आणि 11 प्रभागासाठी एकूण द्विसदस्यीय प्रभाग असल्याकारणाने 22 सदस्य आहेत. एकूण मतदान केंद्र वोटिंग बूथ आपल्याकडं 31 आहेत आणि प्रत्येक वोटिंग बूथवर, प्रत्येक मतदान केंद्रावर 2 मशीन असतील. आता प्रत्येक मतदाराला एका प्रभागामध्ये 3 मते टाकायची आहेत. पहिले मत नगराध्यक्षपदासाठी, दुसरे मत अ जागेसाठी आणि तिसरे मत ब जागेसाठी. तर अशा प्रकारे पहिल्या जे बॅलेट युनिट असणार आहेत, 2 बॅलेट युनिट असणार आहेत आपल्याकडे. तर पहिल्या बॅलेट युनिटवर नगराध्यक्षपदासाठीची मतपत्रिका असेल आणि दुसऱ्या बॅलेट युनिटवर जागा अ आणि जागा ब यांच्यासाठीच्या मतपत्रिका असतील. अशा प्रकारे 3 मते मतदारांना टाकायची आहेत. वोटिंगची उद्या भोकर नगर परिषदेसाठी मतदान होणार आहे, जे की 2 डिसेंबरला आहे आणि त्याची वेळ सकाळी 7:30 पासून संध्याकाळी 5:30 पर्यंत असणार आहे. आणि मतमोजणीचे अजून क्लिअर गाईडलाईन्स कलेक्टर ऑफिस किंवा म्हणजे सध्याच्या घडीला 3 तारखेला मतमोजणी होणार आहे. तरी जर का या संदर्भात काही राज्य निवडणूक आयोगाकडून किंवा कलेक्टर ऑफिसकडून या संदर्भात काही पुढील सूचना जर का आल्या तर त्यानुसार आपणास कळवण्यात येईल. मतदार हा लोकशाहीचा राजा असतो. त्यामुळे माझे सर्व म्हणजे भोकरवासियांना, सर्व मतदारांना आव्हान आहे की सर्वांनी जास्तीत जास्त निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यावा. सर्वांनी जास्तीत जास्त मतदानामध्ये सहभाग घेऊन मतदानाची टक्केवारी कशी आपली जास्तीत जास्त जाईल याकडे सर्वांचा कल असावा. त्यासाठी मी सर्वांना आवाहन करत आहे की कृपया सर्वांनी मतदान करावे, आवर्जून करावे. उमेदवार शांततेत पार पाडायचं. उमेदवारांना माझे आवाहन आहे की आपल्याला निवडणूक ही शांततेत पार पाडायची आहे. त्यामुळे सर्वांनी एकमेकांशी सहकार्याच्या भावनेनं कोणताही हिंसाचार होणार नाही याची काळजी घ्यावी. आपले निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार साहेब यांच्या पण त्याच सूचना आहेत. त्या अनुषंगाने आपण आर.ओ. साहेब, पोलीस इन्स्पेक्टर साहेब आणि बाकीचे सर्व कर्मचारी यांनी या प्रकारे नियोजन केलं होतं. आचारसंहितेमध्ये त्याचे पुरेपूर पालन केले गेले. कुठे काही घटना अनुचित म्हणजे घडते असं जर का आमच्या कानावर आलं तर आम्ही लगेच FST, VST, VVT, SST पथकं जी आहेत ते आम्ही तैनात केली होती. त्या अनुषंगाने आम्ही नोंद घेत होतो त्याची.